हाय हॅलो नमस्ते. कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मी पण मस्तच आहे. बघा आज अजून ना कामं पडल्यात, त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाही. बघा अजून भांडी पडल्यात, कपडे पडल्यात आणि स्वयंपाक तर आता झालाय. कारण कसं म्हणजे डबे पण द्यायला लागतात ना मला. मग त्यात ऑपरेशन झाल्यामुळं विश्रांती तर काहीच भेटन झाल्या. मग कधीतरी दुखा लागलं की तेवढं औषध खायचं आणि कामं चालू करायची, कारण आपल्याला कोण देणार नसते या. तर मी तुम्हाला माझी स्टोरी सांगत म्हणजे दरवेळी मला म्हणजे सांगायचं असते, बोलायचं असते, मला व्हिडिओ करायला वेळच मिळेन झालं. त्यामुळं जरासं तुम्ही माझी अडचण समजून घ्या. काय झालं आहे, आत्ता पण दुखा लागलं आहे. ऑपरेशन झाल्यापासून मला विश्रांती नाही, त्यामुळं जास्तच त्रास व्हायला लागला आहे. तर आमचे वडील वारले. मी म्हणजे मेन मुद्द्यावर सांगते तुम्हाला, का तर ते सांगायचं राहून जाते. मग आपण म्हणजे भलत्याच वळणाकडे जातोय, त्यापेक्षा मेन मुद्द्यावर सांगते की माझे वडील वारल्यानंतर कसं आताच्या बायकांना जरा बाहेरचं हे तर माहिती आहे. म्हणजे कामाला वगैरे जातात आणि आमच्या भावकीत बाकीच्या बायका जातात चुलती वगैरे, पण माझी आई कधी कामाला वगैरे गेली नव्हती. आणि माझ्या वडिलांनी म्हणजे तशी परिस्थिती पण आमच्या वडिलांची चांगली होती. माझे वडील बिझनेसमन होते, डेअरी होती आमची, दूध डेअरी. त्यामुळं ती कधीच बाहेर गेली नव्हती कामाला ते. मग तिच्या नावावर थोडंफार पैसे होतं त्यावेळी, पैसे होतं सगळं. आणि मला कसं मला त्यावेळी वडील वारलेलं सुद्धा सांगितलं नाही. मी त्यावेळी तिकडं नवऱ्याच्या घरात होते, का तर मी मनानं लग्न करून घेतलं होतं. वडील माझे येत होते माझ्याकडं, मला खूप सपोर्ट करत होते. खरं ह्या लोकांनी काय केलं, वडील वारलेलं माझ्यापासून लपवून ठेवलं. कारण का तर ते माझे बहिणीचे नवरे बहिणी त्या कोण बोलत नव्हत्या ना आमच्याबरोबर. मग ते झालं, ते झाल्यानंतर आहे का नाही, परत मला कळल्यानंतर मला लय मोठा धक्का बसला. कारण वडील माझ्यासाठी खूप म्हणजे खूप आधार होता माझा. माझं हे होतं पूर्ण. कारण मी आई म्हणजे लहानपणापासून मी अपंग आहे. त्याच्यात मी लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज केल्यावर वडिलांनी मला साथ दिली. का तर त्यांना माहीत होतं की म्हणजे कोण करून घेणार नाही किंवा हे सगळं त्यांना माहीत होतं. पण तरीसुद्धा त्यातनं पण मी एवढं कष्ट केलं आहे, एवढं कष्ट केलं आहे. ते जे करून घेतलेलं त्याच्यासाठी तिथं पण मी दिवसभर कामाला जायचे, घरातलं करायचे लोकांचं. म्हणजे घरातली येऊन धुणं भांडी सगळ्यांचं 2-2, 3-3 टप भांडी असायच्या, तेवढं असायचं. सगळं केलेलं, पण त्यांना कुणाला माझं चांगलंच वाटायचं नाही. प्रत्येक वेळी मी अपंग हेच ते बघायचे, मी किती काम करते. एखादी चांगली करून आणली असती तर ती सुद्धा एवढं केली नसती. तेवढं मी करणार सगळ्यांचं. आणि कुणाला काय म्हणजे हे पण करणार नाही. पैशाची पण मदत लागली तर करणार. नवरा माझे पैसे सगळे घेत होता, तरी मी कधी काय बोलणार नाही. आणि जर एखादी चांगली करून आणली असती त्यांनी, तर ह्या गोष्टी तिने केल्या असते का, हा विचार कधीच केला नाही त्यांनी. त्यांनी असं म्हटली नाहीत की हां बाबा असू दे, ही अपंग आहे म्हणून एवढं सगळं करत्या. आणि चांगली मिळाली असती तर एवढं म्हणजे कष्ट पण केली नसती. आणि आणि त्यात मग माझं माझं पोरगं झालेलं, ते पण पोरगं माझं जरासं कमजोर आहे. कमजोर म्हणजे कसं, त्याला झटके येत होते. त्यामुळं ते पण माझं ती पण बाजू माझी कमकुवत झाली. त्यामुळं एवढं टेन्शन त्यात वडील वारले. वडील वारल्यावर माझा पूर्ण आधार गेला. तुम्हाला माहिती आहे आता, जर सासरमध्ये आपल्याला कोण थारा देत नसेल, तर वडील मला जर आधार देत असतील, तर ते वडील किती महत्त्वाचे आहेत माझ्या दृष्टीनं ते विचार करा. एवढा धक्का बसला एवढा. मग त्यावेळी मला कुणी आधार दिला नाही. त्यावेळी मग माझं नवऱ्याबरोबर पटत नव्हतं. वडील माझे म्हणायचे, तू काय टेन्शन घेऊ नकोस, मी हाय तुला, तुला काय मी सोडत नाही. मला किती पण कष्ट करायला लागू देत, मग मी तुला हे करत नाही. मला म्हणायचे त्यावेळी, त्याला म्हणजे नवऱ्याला सोड म्हणायचे. मग मी काय विचार करायचे, आपलं असं आहे पायाखंड, आपण असं आहे आणि त्याला सोडलं तर मग काय करणार म्हणायचे, कुठं जाणार. आणि म्हणजे माझ्या वडिलांना म्हणायचे, अण्णा तसं मी तो सोडलं तर त्याला तुमच्या डोक्याला ताप होईल म्हणायचे. का तर त्यांना त्रास होणार ना माझा, मी त्यांच्यावर भार बनणार ना.
त्यापेक्षा मी आहे इथं थोडे दिवस बघूया, आज नाही तर उद्या सुधारतं का बघूया, असं म्हणून मी लई दिवस काढले. लई दिवस असं ढकलत ढकलत नेलं. आणि वडील आमचे म्हणजे असं दुपारी माझ्याबरोबर बोलल्यात, फोन केल्यात, आणि रात्री अचानक पाणी पाजायला गेले ती म्हणं. त्यावेळी मी तिथं काय नव्हते. रात्रीचं पाणी पाजायला गेले ती शेतात. ही सगळी घरात आहे ती, आणि ह्यांनी एकटंच गेलं तर शेतात पाणी पाजायला. मग ह्यांना काय होत असेल, जाणवत असेल, काय सांगितलंच नव्हतं ना घरात कुणालाच. मग दुपारी माझ्याबरोबर व्यवस्थित बोलले केले, आणि रात्री पाणी पाजायला गेले. रात्रीचंच 3 वाजता त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक. मग तिथनं आले, आणि येता येता रस्त्यातच गाडी एकीकडं ना आपण एकीकडं पडले रस्त्यातच, आणि ते पडलेल्या जागेला त्यांचा जीव गेला. मग तिथंच पडलेल्या जागेला त्यांचा जीव गेला. तर आमच्या सगळ्यांसाठी तो धक्का होता. माझ्या एकटीसाठी नाही, सगळ्यांच्यासाठी होता. ते बहिणींचं काय, त्या बहिणी त्यांच्या त्यांच्या घरात चांगल्या होत्या, त्यामुळं त्यांना एवढं काय वाटलं नाही. एक लहान भाऊ होता, त्याचं लग्न करायचं होतं. आईला तर काय बाहेरचं जगच माहीत नव्हतं. बाहेर म्हणजे बाहेरचं जग तिनं कधी बघितलंच नव्हतं. घरातलं तेवढं तिला काम व्हायचं नाही, तेवढं तिला हे होतं. म्हणजे एवढं सुख होतं तिला. तिला कधी बाहेरचं काम होणार नाही ते असं. आणि नंतर नंतर मग हिला पण धक्का बसला, आईला पण आमच्या आणि मला पण. मी तर एवढं 3-4 महिने लय आजारी पडले. लय म्हणजे मग मला इथं मायग्रेनचा त्रास झाला. लय विचार करून करून इथं डोकं दुखायचं मागं. आणि ते मायग्रेन आहेत म्हणून डॉक्टरनी मग ते CT स्कॅन केले, MRI केला, सगळं केलं. चक्कर यायची. मग ते BP चालू झाली त्यावेळीपासनं, आणि मायग्रेन चालू झालं. आणि तशात माझं पोरगं माझ्याजवळ नसायचं. ती पोरग्याचं टेन्शन, का तर आम्ही दोघंजण ह्या नवऱ्याचं कर्ज फेडायसाठी मला घेऊन गेलेला तो दुसऱ्या गावाकडं. तिथं आम्ही आणि पोरगं तिकडं सासू-सासऱ्यांकडं. मग ते पोरग्याला घरच्यांनी म्हणजे माझ्याबद्दल सगळं वाईटच शिकवलेलं. आणि ते पोरगं मला घरातली काय म्हणायची, पोरगं त्यांच्याकडं राहू दे, आणि तू ये तुझं तू ये, आम्ही तुला सांभाळतो. कारण पोरगं लहान होतं, त्याची जबाबदारी कोण घेणार. त्याची जबाबदारी कोण घेतली नाही. त्यामुळं मला काय वाटायचं, नको आपलं पोरगं आपल्याजवळ असू दे, कसं का असं ना, म्हणून मी नवऱ्याजवळ म्हणजे कुणाचं नाही ऐकता राहायची. भावांचं ते नाही ऐकायची नाही. का तर माझं पोरगं मला पाहिजे असं वाटायचं ना मला. माझं पोरगं तर आज ना उद्या तर येईल, आत्ता आपल्याकडं नाही, पण हे कधी ना कधी तर घराकडं जाईल आणि आपल्याला पोरगं मिळेल, अशा आशा असायची ना, कायम असं वाटायचं. पण त्यांनी पोरग्याला म्हणजे तिच्या घरच्यांनी असं शिकवलं, तुझी आई बाद आहे, म्हणजे पप्पाला असं सारखं त्रास देत्या ते, असं सगळं विरोधातच शिकवलं. मग तरी पण वडील वारल्यानंतर आता काय करायचं, आधारच गेलाय. आधार गेल्यावर माझे भाऊ होते की चांगले, पण कसं आहे, करून खाल्ल्याशिवाय दुसरा पर्याय नाही माझ्याकडं. आणि गावाकडं जात नव्हते, त्यामुळं कसं मला खुली घेऊन एकटं राहायला पाहिजे. एकटं राहिलं तर पाणी भरायचं, परत बाकीचं म्हणजे टेन्शन आहेच की सगळं. कपडे भांडी माझं मला धुवायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे. म्हणजे पाणी भरायचं तर काम लय मोठं. म्हणजे भाड्यानं राहिलं तर कसं, पाणी जवळ असलं तर बरं, नसलं तर मग त्याने टेन्शन. आणि एकटी कुठं राहायचं, एकटी जगात बघितलंय ना, एकट्या बायकासनी कसंही करते ते. आणि त्यामुळं मला भीती वाटायची एकटं राहायची. मग असं करत करत तरी 2-3 वर्ष, वडील वारल्यानंतर 2 का काय तर वर्ष झाली. मग परत माझ्या पायाचा प्रॉब्लेम चालू झाला. माझ्या पायाला अशी गाठ झालेली. मग ती गाठ काढायला परत भारती हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन झालं. ते ऑपरेशन झाल्यानंतर 1-1.5 वर्ष मी त्याच्यात गेले. म्हणजे घरातच बसून राहिले, कामाला जाऊ शकत नव्हते. तरी पण घरात पाय लांब करून सगळं स्वतःच करत होते. स्वयंपाक भांडी करत होते, भांडी धुत होते, स्वयंपाक करत होते, कपडे धुत होते माझं मी. मग वॉकरवरती तिथल्या तिथं घरातल्या घरात, म्हणजे घरातल्या घरात तेवढंच, बाहेर जाताच येत नव्हतं, वॉकरवर तेवढंच चालत होते. आणि नंतर मग परत त्यातनं पण हे झालं. नंतर डॉक्टरांनी पाय घालायला सांगितल्यानंतर ह्या पायावर चालायला लागले. मग असं ते तोपर्यंत आमची आई काय केली, लहान भावाचं लग्न केली. आपल्याकडं होतं त्या पैशातनं
आणि ह्या मोठ्याची तर मग बायको का नाही सारखं भांडायची, घरात सारखं भांडणं ते व्हायला लागली. मग नंतर त्या धाकट्याचं लग्न केलं आणि तो 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 हां नाही, पहिला तो नोकरीला लागला. मग आत्तीची पोरगीसुद्धा लवकर कोण देत नव्हतं त्याला पोरगी, का तर अजून वडील पण नव्हतं आणि आईच्या ह्याच्यावरती कोणीही करेना. मग मामाने मध्यस्थी करून त्याचं लग्न करून दिलं. आईनं खर्च घालून त्यानं लग्न करून दिलं. आणि नंतर मग आता मामा काय म्हणा लागलं, आता तू त्याच्या संग जा आणि ती एकटी कुठं राहणार तिकडं नोकरीच्या ठिकाणी, तो रत्नागिरीला लांब होता ना. मग आई त्यावेळी त्याच्याबरोबर गेली. तर मित्रांनो, एवढी मोठी स्टोरी आहे की एका दिवसात तर काय होणार नाही. मी तुम्हाला थोडा थोडा माझ्या स्टोरीचा भाग सांगत जाईन आणि तुम्ही माझ्या म्हणजे काय म्हणतात ते व्हिडिओला एवढं लाईक करताय आणि खरोखर सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. मला एक लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मनापासून मी तुमची आभारी आहे. कारण मला आत्ता इतकी गरज आहे, सांगू शकत नाही मी, इतकी मला गरज आहे. चांगल्या चांगल्यांना तुम्ही सपोर्ट करताय, मोठे मोठे यूट्यूबर आहेत त्यांना सपोर्ट करताय. मला पण एक गरीब समजून फक्त लाईक केलं तर काय पैसे जाणार नाहीत, एक गरीबाला लाईक असं समजून करा. तर मनापासून तुम्हाला सगळ्यांना मी थँक्स म्हणते. तर मी माझी स्टोरी असं सांगत जाईन रोज थोडी थोडी.